नानाराव उत्तम चरित्र लेखक होते. संताजी घोरपडे आणि खंडोबल्ला ही त्यांनी लिहिलेली 2 चरित्र. ही ऐतिहासिक चरित्र लिहिताना राष्ट्रनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा यांचा मूर्तिमंत आदर्श त्यांनी शब्दातून साकार केला होता. नानाराव पालकरांनी डॉक्टर हेडगेवार आणि श्री गुरुजी यांची चरित्रे लिहिली आहेत. त्यासाठी संदर्भ जमा करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. आजही अभ्यासक ही दोन्ही चरित्र संदर्भ म्हणून वापरत असतात. मंदिरांची कथा आणि व्यथा या पुस्तकातून संस्कार केंद्र उद्ध्वस्त झाली की समाजावर काय परिणाम होतो हे त्यांनी अधोरेखित केलं. तर छळाकडून बळाकडे या पुस्तकात त्यांनी इस्रायलचा 2000 वर्षांचा संघर्षमय लढा आणि संस्कृती रक्षणाची पराकाष्ठा अधोरेखित केली आहे. नानाराव पालकरांनी उठावणी शतक लिहिलं. मनाच्या श्लोकांची या उठावणी शतकाची तुलना करता येऊ शकते. समाज प्रबोधन आणि मार्गदर्शनासाठी उठावणी शतकाचा आजही आपल्याला उपयोग होतो आहे. प्रांतात काम करताना नानाराव पालकरांनी उत्तम नावाचं नियतकालिक सुरू केलं होतं. त्यामध्ये सकस साहित्य समाविष्ट असे. समाजात साहित्य अभिरुची वाढविण्यासाठी या नियतकालिकाचा खूप उपयोग झाला. या नियतकालिकासाठी लागणारा खर्च ते स्वतः उभा करत असत. सदैव भ्रमंतीमुळे दैनंदिन जीवनात आहार, भोजन, निद्रा यांच्या अनियमिततेमुळे नानारावांच्या शरीरावर परिणाम झाला. तसंही बालपणापासून अनेक आजारांचं ते आश्रयस्थान होतच. आता प्रवास आणि आहारातील अनियमिततेमुळे नानाराव काविळीचे रुग्ण झाले. या काविळीमुळे त्यांचं शरीर पिवळं झालं आणि या आजारातच 1 मार्च 1967 रोजी त्यांचं दुःखद निधन झालं. कुशाग्र बुद्धिमान व्यक्तित्व, प्रखर वक्ते, विद्वान लेखक, प्रतिभाशाली कवी, अत्युत्तम संघटक असणाऱ्या नानाराव पालकरांनी कार्यमग्न जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती हे गीत लिहिलं होतं. त्यांनी या गीताचं आचरण शब्दशः अक्षरशः स्वतःच्या जीवनात केलं. नानाराव पालकरांच्या स्मृती जपणारी नाना पालकर रुग्ण सेवा सदनाची निर्मिती मुंबई येथे 1968 साली झाली. हे रुग्ण सेवा सदन म्हणजे नानारावांना कृतिरूप श्रद्धांजली आहे. प्राणोत्क्रमणी कार्यमग्नता, मृत्यू हाच विसावा. प्राणोत्क्रमणी कार्यमग्नता, मृत्यू हाच विसावा. उक्तिकृतीच्या अद्वैतातून राष्ट्रोत्कर्ष दिसावा. प्राणोत्क्रमणी कार्यमग्नता, मृत्यू हाच विसावा. उक्तिकृतीच्या अद्वैतातून राष्ट्रोत्कर्ष दिसावा. शेतकरी, व्यापारी, छात्र बहुजनही जुळले होते. शेतकरी, व्यापारी, छात्र बहुजनही जुळले होते. अथक परिश्रम सार्थकते, अथक परिश्रम सार्थकते. वैराणहि धुंद फुलावा. प्राणोत्क्रमणी कार्यमग्नता, मृत्यू हाच विसावा. उक्तिकृतीच्या अद्वैतातून राष्ट्रोत्कर्ष दिसावा. क्षीण स्वास्थ्य आरंभापासून कधी न सोडी साथ. क्षीण स्वास्थ्य आरंभापासून
कधी न सोडी साथ. ओजस्वी वाणी श्रोताकर्षित, ओजस्वी वाणी श्रोताकर्षित. संघमनात बळावा, प्राणोत्क्रमणी कार्यमग्नता. मृत्यू हाच विसावा, उक्तिकृतीच्या अद्वैतातून राष्ट्रोत्कर्ष दिसावा, राष्ट्रोत्कर्ष दिसावा. विवेक प्रकाशन मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या समिधा या ग्रंथातून हा लेख मला प्राप्त झालेला आहे. अथक परिश्रमी नाना उपाख्य नाह पालकर हा लेख रवींद्र गोळे यांनी लिहिलेला आहे. त्यांचा मोबाईल नंबर आहे 9594961860. श्री आशुतोष अडोणी यांनी या लेखाचं अभिवाचन सादर केलेलं आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 9370319789. मिलिंद रहाटगावकर, मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. मूर्तिमंत तुझ समान हो दे, तुझ समान हो दे. येत शरण तव पदासी, देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे.